हे केलं तर अर्थातच आता तुम्ही म्हणाल की हे टेक्नॉलॉजीनी आपण आर्थिक शक्ती सामरिक शक्ती प्राप्त करू हे बरोबर आहे, पण आपला आर्थिक विकास झपाट्याने चालूच आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? पण याचा जरा तुम्ही अधिक खोलात विचार करावा असं मला वाटतं. आपली आर्थिक शक्ती वाढते याचं कारण भारतामध्ये प्रचंड युवा शक्ती आहे आणि अर्थातच काल ही युवा शक्ती जे काही करू शकत होती त्याच्यापेक्षा आज काहीतरी अधिक, काहीतरी चांगलं, काहीतरी परिणामकारक करू शकते आणि उद्या आजच्या चांगलं ते करू शकेल. आणि भारताच्या झपाट्याने होणाऱ्या आर्थिक विकासाकडे जर खरं कारण शोधायचं झालं तर ते हे आहे असं मला वाटतं. पण हे पुरेसं आहे का? तर हे पुरेसं नाही आहे. आणि याचं कारण की एकूण भारताची जनसंख्या खूप आहे, प्रत्येकाने थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन केलं तर एकूण त्याचा एकत्रित परिणाम खूप मोठा होतो. पण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या दृष्टीने जर बघितलं तर एकूण भारताचं अर्थकारण किती मोठं आहे याच्यापेक्षा दरडोई आर्थिक उत्पन्न किती आहे, दरडोई GDP किती आहे हे अधिक महत्त्वाचं ठरतं. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आर्थिक बाबतीत सुद्धा आपल्याला अजून प्रचंड पल्ला गाठायचा. आपण केवळ जगातली